एक मोठी आणि धक्कादायक बातमी मुंबईतून समोर येते। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सकाळी बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली। अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे। बेस्ट बस वडाळ्याकडे जात असताना हा अपघात झाला। अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाला आहे किंवा कोणी जखमी झाला आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। या घटनेवर बेस्ट प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा आलेली नाही। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। नेमकं काय घडलं, काय माहिती समोर येते, धनंजय सांगतील। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर सकाळी 6-6:30च्या दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात आज सकाळी झालेला। बेस्टने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर एक कार जी आहे ती सुद्धा गंभीररित्या नुकसानग्रस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या संदर्भात ही बस जी आहे खरं तर ती वडाळ्याकडे जात असताना हा अपघात झाला। त्यामुळे संपूर्ण जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे तिथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे सकाळच्या वेळी जे कार्यालयाकडे जाणारे प्रवासी आहेत त्यांना मोठा मनस्ताप याचा सहन करावा लागतोय। पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचा खरं तर नेमका कसा अपघात झाला त्याचा तपासही सुरू आहे आणि जी वाहतूक कोंडी आहे ती देखील सोडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। त्याचबरोबर या सगळ्या ह्याच्यात किती जखमी आहेत किंवा कोणाचा मृत्यू झाला का याचीही अद्याप कोणती माहिती ही समोर आलेली नाहीये। त्यामुळे आता नेमका हा अपघात का झाला आणि किती जण जखमी आहेत याची माहिती अधिकृतरित्या आल्यावरच कळेल। मात्र हा अपघात आपण जर पाहिलं तर अनेक गाड्यांना बेस्ट बसने धडक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।